श्री स्वामी समर्थ. आपल्याला काही स्वामींच्या अशा सेवा करायच्या आहेत, काही छोटे छोटे उपाय करायचे आहेत की ज्यामुळे स्वामी समर्थ महाराजांची कृपा आपल्यावरती होईल आणि ते आपल्यावरती प्रसन्न होतील. तर कोणत्या आहेत त्या सेवा, कोणत्या आहेत ते उपाय हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलवरती तुम्ही जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. स्वामी समर्थ महाराजांची कृपा सहजरित्या आपल्याला प्राप्त होते असं जर तुम्हाला वाटत असेल तर हे चुकीचं आहे. कारण स्वामी समर्थ महाराजांची कृपा प्राप्त करण्यासाठी एकतर आपल्या मनात श्रद्धा असायला हवी, विश्वास असायला हवा, आपल्याकडून सेवा घडायला हव्या आणि आपलं कर्म आपल्यामध्ये सात्विकता असणं गरजेचं आहे. कुठल्याही सेवा, कुठलेही उपाय जेव्हा आपण श्रद्धेने करतो, विश्वास ठेवून करतो की खरंच त्या सेवेपासून माझं चांगलं होणार आहे, तेव्हा स्वामी समर्थ महाराजांची कृपा आपल्याला मिळत असते. स्वामी समर्थ महाराज हे दत्त महाराजांचे अवतार आहे. स्वामी समर्थ महाराजांची सेवा करणं खूप अवघड नाहीये किंवा सेवेला कुठले बंधन आहे असंही नाहीये. सेवा तुम्ही कधीही कुठेही सेवा चालू करू शकता. म्हणजे असं नाही की विशिष्ट दिवसच हवा आहे की तेव्हाच तुम्ही स्वामींची सेवा सुरू करू शकता, नाही तर तुम्ही स्वामींची सेवा आत्ता या क्षणाला सुद्धा सुरू करू शकता. स्वामींची नित्यसेवा घडणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. काही व्यक्ती काय करतात, फक्त गुरुवार असेल तेव्हा स्वामींची सेवा करायची आणि इतर दिवशी स्वामींची सेवा करायची नाही, असं नाही. तर स्वामींची सेवा ही नित्य घडली पाहिजे, दररोजच्या दररोज आपल्याकडून घडली पाहिजे. तर पहिली गोष्ट म्हणजे काय, तुम्हाला काय करायचं आहे, गुरुवारच्या दिवशी स्वामी समर्थ महाराजांचा उपवास तुम्हाला धरायचा आहे. गुरुवारी सकाळी लवकर उठा, तुम्ही उपवास करा, स्वच्छ स्नान वगैरे करून वस्त्र परिधान करा आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये स्वामींची मूर्ती, फोटो असेल तर अभिषेक करा, फोटो असेल तर स्वच्छ पुसा, महाराजांना अत्तर लावा, अक्षता वाहा, फुले अर्पण करा, धूपदीप अगरबत्ती ओवाळा, महाराजांची आरती करा. ही सेवा तुम्हाला दररोजच करायची आहे. फक्त अभिषेक आपण गुरुवारी केला तरीही चालतो. त्यानंतर तुम्ही शुद्ध मनाने श्री स्वामी समर्थाय नमः किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक माळ तरी जप करा, तेही अगदी श्रद्धेने, आणि जर शक्य असेल तर 11 माळी केला तर अतिशय उत्तम. दुसरी स्वामी समर्थ महाराजांची प्रभावी सेवा ती म्हणजे तारक मंत्र. तुम्ही तारक मंत्र म्हणत असताना एक ग्लास पाण्याचा स्वामींच्या समोर ठेवा आणि तारक मंत्र म्हणा. आणि तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर हे पाणी प्या, कारण हे सर्वसाधारण पाणी राहत नाही, तर ते अमृता समान म्हणजेच अमृत बनतं. आणि असं तारक मंत्राचं पाणी पिल्यामुळे आपल्या शरीरातली जी नकारात्मक शक्ती आहे ती दूर जाते, आपल्या मनाला शांतता मिळते आणि आपल्या इच्छा पूर्ण होतात. काही आजार असेल तर तोही निघून जातो. स्वामींची सेवा केल्याने इच्छा तर पूर्ण होतातच, पण मानसिक, शारीरिक किंवा ज्या काही आपल्याला अडचणी आहेत ना, ज्या संकट आपल्या पाठीशी उभी आहेत, ती सर्व दूर होत. स्वामी चरित्र सारामृत जो आपल्या स्वामींचा अमृता समान असा ग्रंथ आहे, ज्यामध्ये स्वामींच्या लीला वर्णित केलेल्या आहे, त्या ग्रंथाचे दररोज 3-3 अध्याय पठण करा. गुरुवारी तुम्ही एक पारायण करा. यामुळे काय होतं तर आपल्या ग्रहांचे जे दोष आहेत ते सर्व दूर होतात. महाराजांचा कृपा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहतो. दर गुरुवारी तुम्ही महाराजांना पंचोपचारे तुम्ही महाराजांची पूजा करा, अभिषेक करा, महाराजांना अष्टगंध लावा, अक्षता वाहा, हिना अत्तर लावा. त्यानंतर महाराजांना सोनचाफ्याची फुले खूप आवडतात, ती तुम्ही अर्पण करू शकता. धूप दीप अगरबत्ती ओवाळा, आरती करा, मुजरा करा. त्याचप्रमाणे तुम्ही महाराजांच्या आवडीचे पदार्थ बनवू शकता. त्यामध्ये तुम्ही कांदा भजी, पुरणपोळी, त्याचप्रमाणे किंवा फक्त दूध साखरेचा नैवेद्य जरी दाखवला, खडी साखर, फळे हे जरी ठेवलं तरी महाराज ते प्रेमाने स्वीकारतात. दर गुरुवारी तुम्ही काय करू शकता, तर जे गोरगरीब आहे, ज्यांना अन्न खायला सुद्धा मिळत नाहीये किंवा ते तुमच्याकडे मागायला आले, मंदिराच्या बाहेर बसलेले असतात, त्यांना तुम्ही अन्नदान करा. कारण गोरगरिबांची मदत करणं, एखाद्या भुकेल्याची भूक भागवणं, तहानलेल्याची तहान मिटवणं. बघा, तुम्ही खूप वयोवृद्ध व्यक्ती असतात, लहान मुलं असतात, ज्यांना खरंच अन्नाची गरज असते, अशा व्यक्तींना तुम्ही अन्नदान करा. कारण स्वामींनी उपदेश केलेला आहे की जेवढं तुम्ही द्याल तेवढं तुम्हाला जास्त मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला जसं तुमच्या यथाशक्ती शक्य असेल ना, तर गोरगरिबांची मदत करा. ज्यांना खरंच तुमची गरजेची म्हणजे मदतीची गरज आहे, खरंच भुकेल्याला त्यांना अन्न देऊन त्यांची भूक मिटवा. पाणी, ज्यांना तहान लागलेली असेल त्यांना पाणी देऊन तुम्ही त्यांची तहान मिटवू शकता. अशा प्रकारे दर गुरुवारी तुम्ही गोरगरिबांची सेवा नक्की. दर गुरुवारी तुमच्या घराच्या आजूबाजूला जर औदुंबराचा वृक्ष असेल, तिथे साक्षात दत्त महाराजांचा वास असतो, स्वामी समर्थ महाराजांचा वास असतो, तिथे तुम्ही पंचोपचारे पूजा करा, पाणी अर्पण करा, हळदी कुंकू खाली 64 योगिनी असतात मुळापाशी, तिथे अर्पण करा, तुमच्या कपाळी लावून घ्या. दत्त महाराजांना, स्वामींना अष्टगंध लावा, अक्षता वाहा, फुले अर्पण करा, दिवा लावा, धूप अगरबत्ती ओवाळा. तिथे काहीतरी नैवेद्य म्हणून तुम्ही खडी साखर वगैरे ठेवू शकता. तिथे बसून केलेली जी उपासना आहे ना, ती 100% फलित होते.
तुम्ही औदुंबराच्या वृक्षाखाली बसा, तिथे नामजप करा, नामस्मरण करा. तुम्ही कुठलीही सेवा तिथे बसून करू शकता. कारण तिथे बसून जी सेवा आपण करतो ना, ती डायरेक्टली दत्त महाराज स्वामी समर्थ महाराजांपर्यंत पोहोचते, कारण तिथे त्यांचा वास असतो. त्यामुळे तुम्ही बघा, औदुंबराच्या वृक्षाखाली केलेली कुठलीही सेवा ही 100% फलित होत असते. आणि तुम्हाला शक्य असेल ना, तर तुम्ही नक्कीच औदुंबराच्या वृक्षाखाली सेवा करून पहा आणि त्याचे अनुभव घ्या. महाराजांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्या वागण्यामध्ये खूप स्वच्छता असायला हवी. आपण एकीकडे महाराजांची सेवा करतोय आणि दुसरीकडे वादविवाद करणं, शिवीगाळ करणं, एखाद्याचा अपमान करणं, एखाद्याशी कंपॅरिझन करणं, वाईट गोष्टींचा विचार करणं किंवा वाईट गोष्टी करणं, या गोष्टी आपल्याकडून झाल्या नाही पाहिजे. जितकं स्वच्छ, जितकं सकारात्मक आपल्याला राहता येईल तेवढं राहायचं आहे, प्रामाणिक राहायचं आहे. तेव्हाच महाराजांचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळणार आहे. स्वामींची सेवा करत असताना मनामध्ये श्रद्धा असायला हवी, विश्वास असायला हवा. कोणीतरी सांगते म्हणून करू नका. जर तुम्ही एकीकडे सेवा करताय, मनामध्ये जर राग, मत्सर, द्वेष असं काही असेल ना, तर तुमच्या साधनेला काहीही अनुभव येणार नाही किंवा तुम्ही जी साधना करताय ना, ती मुळातच व्यर्थ असेल. त्यामुळे मनामध्ये श्रद्धा ठेवा, मनामध्ये तुमच्या सकारात्मकता ठेवा, चांगले विचार ठेवा, चांगली कर्म करा. मग बघा, महाराज तुमची साथ कधीच सोडणार नाही. महाराजांच्या छोट्या छोट्या गोष्टी करा, या छोट्या छोट्या सेवा, उपाय करा. यामुळे तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदेल. घरातील नकारात्मक शक्ती दूर होईल आणि सकारात्मक शक्तीचा संचार तुमच्या घरामध्ये होईल. महाराजांचा कृपा आशीर्वाद तुमच्यावरती राहील. तुमच्या इच्छा पूर्ण होतील, संकट दूर होतील. बघा, बऱ्याचशा जणांना असेही अनुभव आले आहेत की ते मृत्यूच्या दारातून महाराजांच्या कृपेमुळे बाहेर आलेलं आहे. पण महाराजांची कृपा प्राप्त करण्यासाठी आपल्याला हे छोटे छोटे उपाय करणं खूप गरजेचं आहे. काहीच नाही जमलं तर तुम्ही कुठल्याही कामात असताना फक्त महाराजांचं नामस्मरण करा. तुम्ही स्वयंपाक करताय, तुम्ही ऑफिसचं काम करताय, तुम्ही घरामध्ये लहान बाळाला सांभाळत आहात, तुम्ही जे काही करत आहात ना, तुमच्या मनामध्ये फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ तोंडाने उच्चारण्याची पण गरज नाही. मनामध्येच तुम्ही जप चालू ठेवा. याने नामस्मरण घडतं आणि नामस्मरणाइतकी प्रभावी सेवा कुठलीच नाही. उलट जे 2-2, 4-4 तास पारायण करून सुद्धा स्वामी त्यांना प्रसन्न होत नाही, इतकं नामस्मरणामध्ये ताकद आहे की नामस्मरण करणाऱ्या व्यक्तीला स्वामी प्रसन्न होतात. म्हणजे मी म्हणत नाही की तुम्ही करू नका, तुम्ही सगळं काही करा, कारण महाराज कुठल्या वेळी आपल्याला प्रसन्न होतील हे आपल्याला सांगता येत नाही. आणि आपल्या श्रद्धेचा भाग आपल्याला तो करायचाच आहे. चांगली कर्म करत राहा, गोरगरिबांची मदत करा आणि चांगले विचार ठेवा, सकारात्मकता ठेवा. तुम्हाला महाराजांचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. या छोट्या छोट्या सेवा, उपाय करून पहा. महाराजांची कृपादृष्टी तुमच्यावरती नक्कीच बनून राहील. तर झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.